नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील दुद्धलवार. आपण जी पत्रकार परिषद घेतली याचे दोन मुख्य कारण आहे. एक पहिलं कारण तर आपण जे करार केला आहे कॅरिबियन कंट्रीज सोबत, लॅटिन अमेरिका कंट्रीज सोबत, हा करार झाला इंदोरमध्ये, जिथे की मुख्यमंत्री मोहनसिंग यादव मध्य प्रदेशचे उपस्थित होते आणि बरेचसे GIVFचे मेंबर. GIVF एक ग्लोबल फोरम आहे जे की आयुर्वेदाला आणि इतरला फॉरेन कंट्रीजमध्ये घेऊन जाते. त्या अंतर्गत हा ठराव आपण पास केला. यामध्ये हे 60 देशाचे पेशंट्स किंवा रुग्ण नांदेडमध्ये येतील, इथे ट्रीटमेंट घेतील आयुर्वेदाची. आयुर्वेदामध्ये आपल्याकडे जे श्री विश्वकर आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे, यामध्ये वेगळ्या प्रकारच्या कॅन्सरसाठी, मणक्याच्या आजारासाठी, सांधेदुखी, गंभीर मेंदूचे आजार, त्वचारोग जे की सगळीकडे पसरत आहेत आणि कुठेही त्याला ट्रीटमेंट नाही आहे, पण याची ट्रीटमेंट श्री विश्वकर्मामध्ये खूप चांगल्या प्रकारे होते. शुद्ध आयुर्वेदिक उपचाराद्वारे पेशंटला याचा फायदा होतो. तर हे सगळे पेशंट नांदेडला येऊन ट्रीटमेंट घेतील आणि टेलिमेडिसिनद्वारे या सगळ्या देशांना आपण कनेक्ट करतोय, यांना आपण पुरेने औषधी पण पाठवतोय आणि हे सगळे पेशंट नांदेडला पण आपल्याचपणे येतील. आणि साधारण हे हॉस्पिटल आहे सध्या 30 बेडचं, जिथे की इन्शुरन्स मिळतो लोकांना, आणि 100 बेडला आपण अपग्रेड करतोय पुढच्या काही महिन्यात. आणि पुढचं ध्येय आपलं 1000 बेडचं हॉस्पिटल, जे की नांदेडपासून 10 किलोमीटरच्या अंतरावर होणार आहे. त्यासोबतच एक आयुर्वेदिक महाविद्यालय जे की आपण गव्हर्नमेंटकडून सँक्शन करून घेणार आहे, हे पण आपल्या हॉस्पिटलवर आपण सुरू करणार आहे. थँक्यू.